अन्नपूर्णा आजींसमोर आला आता सर्वात मोठं कमळीबाबतचं सत्य. तर दुसरीकडे ऋषी सरांना देखील समजलं की त्यांच्या घरामध्ये साधना मावशी काम करत होताना त्यांचीच मुलगी खरं कमळी आहे. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, एकीकडे बिचारा कमळीला तुम्ही पाहिलंच असेल की आता कॉलेजची फी भरता येत नसते. त्याच्यामुळे तिला सांगितलेलं असते की 2 दिवसाच्या आतमध्ये जर तू कॉलेजची फी नाही भरली तर तुला ह्या कॉलेजमधून काढून टाकलं जाईल. तर त्याच्यामुळे आता कमळी ठरवते की आता आपण कोणाला त्रास द्यायचा नाही आणि आपणच आपली कॉलेजची फी भरायची. तर आता कमळी सगळीकडे काम शोधत असते. तर कमळी आणि निंगीला आता सगळ्यात बेस्ट काम सापडतं ते म्हणजे बंड्याकडे. आणि ऋषी सर मात्र कमळीला मदत करत असतात आणि म्हणत असतात की तुमच्या दोघींची देखील कॉलेजची फी मी स्वतः भरतो. पण त्यावेळेस मात्र कमळी ते पैसे घेण्यास नकार देते आणि म्हणते की नाही ऋषी सर, आत्तापर्यंत तुम्ही मला खूप मदत केली आणि त्या सगळ्याची मला जाणीव देखील आहे, पण आता नको. आणि हा सगळा प्रकार घडत असतो त्यावेळेस मात्र आता ऋषी सरांना कळतं की कमळी माझ्याकडून पैसे घेणार नाही. त्याच्यामुळे ऋषी सर ठरवतात की आपण आता हे सगळं काम बंड्याला सोपवूया. आणि बंड्या आता सगळ्यात जबरदस्त युक्ती सुचवतो आणि म्हणतो की आता उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी प्यायची गरज जास्त असते, त्याच्यामुळे आपण पाण्याच्या बाटल्या विकूया आणि त्यातून पैसा कमवूया. तर आता कमळी, निंगी, ऋषी सर, बंड्या हे सगळेजण पाण्याच्या बाटल्या विकून आता पैसे कमवायचं ठरवतात. पण आता हे सगळं घडतं तर आत्ताच. पण मित्रांनो, पुढे कहाणी ट्विस्ट खूप भयानक येतो. कारण की ऋषी सरांना आणि कमळीला त्रास देण्यासाठी ही कामिनी बसलेलीच असते. आणि कामिनीला तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आता पश्चाताप झालेला असतो आणि तिला हे पण समजलेलं असतं की तिच्या तोडीस मोड म्हणजे आता कमळी आहे तिला ओरून पुरणारी. त्याच्यामुळे कमळीने आपल्या कामिनीचा अशा प्रकारे मात जिरवला होता ना, त्याच्यामुळे कामिनी आता टेन्शनमध्ये आलेली असते. आणि कमळीचाच बदला घ्यायचा म्हणून आता कमळी आणि ऋषी सरांना त्रास देण्यासाठी ती चक्क आता काही लोकांना पाठवते आणि कमळी आणि ऋषीने जो काही पैसे कमवण्यासाठी बिझनेस चालू केलेला असतो ते देखील आता ती बंद करायला लावते. आणि कमळीला फायनली आता कोणी पैसे देणार नाही, त्याच्यामुळे कमळीचं ॲडमिशन आता काढूनच टाकायचं ठरवते. आणि कामिनी म्हणते की कमळीने तर जल्लोषामध्ये त्या कॉलेजमध्ये एंट्री केली होती, आता पैसे नसल्यामुळे तिला त्या कॉलेजच्या बाहेर धक्के मारून मी स्वतः काढते. तर आता ऋषी सरांना सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो की त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या साधना मावशी अशा अचानक गायब कस काय झाल्या. कारण की त्या गावाकडे निघून गेल्या का कुठे गेल्या हे ऋषी सरांना देखील माहीत नसतं. त्याच्यामुळे ऋषी सर म्हणतात की आपण त्यांचा शोध घेतलाच पाहिजे. कारण की पाठीमागच्या वेळेस पण त्या ज्यावेळेस गायब झालत्या ना, त्यावेळेस मात्र त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यामुळे आता पूर्णपणे आपलं जबाबदारी आहे की त्यांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे आणि त्यांना नेमकं काय झालं, त्यांनी काम सोडून अशा त्या अचानक का गेला, या सगळ्या गोष्टींचा आता शोध घेतलाच पाहिजे. त्यासाठी ऋषी सर ठरवतात की आता मी साधना मावशींच्या गावाचा पत्ता शोधून काढतो. तर ऋषी सरांना आता साहेबाच्या मदतीने कमळीच्या गावाचा पत्ता भेटतो, म्हणजेच मात्र साधना मावशींच्या गावाचा. पण ऋषीला माहीतच नसतं की ते कमळीचं गाव आहे म्हणून. आणि पहिली गोष्ट तर ऋषीला हे सत्यच माहीत नसतं की त्यांच्या घरामध्ये साधना मावशीच्या काम करतात ना त्या कमळीच्या आई आहेत म्हणून. पण बिचारा ऋषी म्हणतो की आता साधना मावशींना काही जरी मदत लागली तर ती आपण केली पाहिजे. त्याच्यामुळे नयनतारा देखील ऋषीला म्हणते की हे पैसे घेऊन जा आणि त्यांना पैशाची मदत लागली तर पैसे दे आणि नाहीतर त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह कर. तर ऋषी चक्क आता मात्र कॉलेजमध्ये शिकवणीसाठी न जाता आता साधना मावशींचा शोध घेण्यासाठी जाणार आहे. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींसमोर आता सगळ्यात भयानक सत्य हे येतं की आता कमळीला कॉलेजमधून काढून टाकावं लागणार आहे. कारण की कमळीकडे आता कॉलेजची फी भरायला पैसे नसतात. अशी कमळी एकटीच मुलगी नसती, तर खूप साऱ्या अशा मुली असतात. पण आता सगळ्यांचं नुकसान होणार, त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. त्याच्यामुळे मात्र आता हा सगळा निर्णय कामिनीने आणि रागिनीने घेतलेला असतो. तर कामिनी तर आता तोंडावरती पडलेलीच असते, त्याच्यामुळे ही रागिनी आता उड्या मारत असते. पण ह्या रागिनीला देखील माहीत आहे आपण किती जरी प्रयत्न केले ना तरी शेवटी ती कमळी आपल्याला उरून पुरणारच आहे. त्याच्यामुळे त्या कमळीला आपण सहजासहजी हरवू शकत नाही, हे पूर्णपणे आता कामिनीने देखील ठरवलेलं असतं आणि रागिनीने देखील ठरवलेलं असतं. पण आता काही ना काही काड्या करून त्या कमळीला ह्या कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी ह्या दोघीजणी प्रयत्न करत असतात. तर राजन मात्र अन्नपूर्णा आजींची परत माफी मागत असतो. आई मला माफ कर, एकदा चूक झाली मला माफ कर, तू एवढी मोठी शिक्षा नको देऊ, माझ्यासोबत अबोला नको धरू. कारण की तू जर माझ्यासोबत नाही बोलली तर मग काहीच उपयोग होणार नाही. कारण की तू माझ्यासोबत बोल आई, हवं तर तू मार मला जेवढं मारायचं पण तू माझ्यासोबत बोल आई. आणि राजन रडायला लागतो. तर आता त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते की मी तुझ्यासोबत बोलते राजन, पण आता मला एकच गोष्ट सांग की खरंच माझी मोठी ना जिवंत नाही का. तर हे गोष्ट सगळी काय आता राजनला कळते. त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की आई मी गौरीला विचारलं, गौरीने सांगितलं की आपली मुलगी ह्या जगात जिवंत नाही आहे. तर आता अन्नपूर्णा आजी राजनकडे शेवटची इच्छा हीच मागतात आणि म्हणतात की मी तुला माफ करेल, पण एकदा मला माझी आणि गौरीची एकदा भेट करून दे, तिला आपल्या घरी एकदा घेऊन ये. कारण की आता माझी मोठी नात तर येणार नाही, पण माझी मोठी सून तरी ह्या घरामध्ये येऊ शकते ना. तर आता राजन ठरवतो की आता आईची ही इच्छा आहे तर मला ती पूर्ण करावीच लागेल. तर राजन चक्क आता आपल्या गौरीला शोधण्यासाठी सगळीकडे फिरत असतो. कारण की त्याला माहीत असतं सगळ्यात अगोदर आपण गावाकडे जाऊन शोधूया आणि त्या ठिकाणी मला माझी गौरी भेटूच शकते. तर आता राजनला देखील बिचारा सत्य हे माहीत नसतं की ज्या एवढ्या दिवस कमळीला तो स्वतःची मुलगी मानत होता ती खरोखरच त्याची मुलगी आहे म्हणून. कारण की त्याने एवढ्या दिवस जे नाटक केलं ते सगळं खरं ठरणार आहे. कारण की ज्यावेळेस मात्र राजनला समजेल की जो आत्तापर्यंत गौरीची मुलगी जिवंत नाही म्हणत होता ती कमळी
कमळीच खरं त्या गौरीची मुलगी आहे. तर ऋषी सर आता चक्क गौरीला साधना मावशींना शोधण्यासाठी गावाकडे गेलेला असतो आणि ऋषी सरांसमोर सगळ्यात भयानक हे सत्य येतं की तो कमळीच्या गावात पोहोचतो, कारण की ऋषी याच्या अगोदर देखील कमळीच्या गावात गेलेला असतो. मग ऋषी सर म्हणतात की अरे हे तर कमळीचं गाव आहे. त्याच्यामुळे कमळीच्या आईची देखील भेट घेतो आणि कमळीबाबतची देखील चौकशी करतो. तर हे सगळं करण्यासाठी आता ऋषी सर त्या ठिकाणी जातात आणि ऋषी सरांना कमळीचं घर ऋषी सर लोकांना विचारत त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना फायनली कोण सापडतं माहिती आहे का तुम्हाला? त्या साधना मावशी. आणि ऋषी सरांच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषी सर म्हणतात की ह्या साधना मावशी ह्या तर कमळीच्या आई आहेत ना, मग ह्या इकडे आमच्या घरी होत्या मग कसं काय? म्हणजे ऋषीला खूप सारे प्रश्न पडतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार असते फक्त आता साधना मावशी. आणि ऋषी सरांना पाहिल्यामुळे साधना मावशी म्हणजेच आपली कमळीची आई लपायला सुरुवात करते, कारण की त्यांना वाटते की ऋषी बाबा मला इथपर्यंत शोधायला आलेत म्हणजे त्यांना काही ना काही सत्य समजलेलं आहे. तर ऋषी सर म्हणतात की साधना मावशी आता लपून फायदा नाही, कारण की मला खरं काय ते सत्य कळायलाच पाहिजे. तर साधना मावशी आता परत ऋषी सरांच्या समोर हात जोडते आणि म्हणते की ऋषी सर मला माफ करा, कारण की मी खूप मोठी चूक केली, खूप मोठी तुमची फसवणूक केली, कारण की तुम्हाला न सांगता मी तिथून निघून आली. तर त्यावेळेस मात्र ऋषी सर म्हणतात की साधना मावशी तुम्ही काळजी करू नका, मी काय तुमच्यावरती चिडायला याच्यासाठी नाही आलो. तर मला एवढंच सांगा फक्त, ह्याच गावामध्ये कमळीची आई देखील राहते. आणि त्या ऋषी सर लोकांना विचारतात की कमळीची आई कोण आहे? त्यावेळेस मात्र लोक सगळेजण सांगत असतात की याच ठिकाणी कमळीची आई राहते म्हणून. आणि त्यावेळेस मात्र तिथे शेजारून जाणाऱ्या काकू सांगतात की अरे ही तर कमळीची आई आहे. त्यावेळेस मात्र ऋषी सरांना खात्री पटते की कमळीची आई म्हणजे ह्याच आहे ज्या आमच्या घरामध्ये साधना मावशी म्हणून काम करत होत्या. तर ऋषी सर म्हणतात की आता मला सगळं सत्य समजलंय, त्याच्यामुळे मला खरं खरं सांगा की तुमचा आणि कमळीचा काय संबंध आहे आणि तुम्ही अचानक आमच्या घरी आला होता आणि आमच्या घरून अचानक गायब का झाला? तर नक्की मला खरं खरं सत्य सांगा. आणि ऋषीला कमळीसोबत लग्न करायचं हे सत्य देखील साधना मावशींना माहितीच होतं, म्हणजेच कमळीच्या आईला. तर आता साधना मावशीकडे म्हणजेच ह्या गौरीकडे आपल्या कोणताच पर्याय उरलेला नसतो, तिला खरं सत्य सांगावंच लागतं. तर ती ऋषी सरांना आता खरं सगळं सत्य सांगायला जाते. तर दुसरीकडे आपला राजन मात्र गौरीच्या शोधामध्ये त्या गावामध्ये एंट्री मारतो आणि त्या ठिकाणी ऋषीला पाहून मात्र राजनला पण धक्का बसतो की राजन इथे या ठिकाणी ऋषी कशासाठी आला असेल असा राजन विचार करतो. तर आता ऋषी सर मात्र ज्या बाईसोबत बोलत आहे ती माझी गौरीच आहे हे समजल्याच्या नंतर राजनच्या जीवात जीव येतो आणि राजन म्हणतो की ऋषी कसं काय ओळखतोय माझ्या गौरीला? तर त्या ठिकाणी आता ज्यावेळेस मात्र राजन जाणार आहे आणि गौरी आपले सगळं काही सत्य ऋषी सरांना सांगते की कमळी माझीच मुलगी आहे, तिला एका बाईपासून धोका आहे, कारण की ती जर मी तिकडे गेली तर ती लगेच गावाकडे निघून येईल, म्हणून तिथून मी गपचूप निघून आली. म्हणजेच आपली गौरी देखील आपल्या ऋषीला खोटं सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण आता ज्यावेळेस मात्र समोरासमोर राजनची गौरीची ऋषीची समोरासमोर भेट होती त्यावेळेस मात्र सगळं सत्य उघडकीस येतं आणि ऋषीला समजतं की एवढ्या दिवस तो जो कमळी कमळी म्हणत होता ना, तर कमळीची आई म्हणजे साधना मावशी होती. आणि हे सत्य आता राजनला देखील समजतं की जी कमळी त्याची मुलगी नाही असं त्याला वाटत होतं ना, तर ती कमळीची खरी आईचं नावच म्हणजे गौरी आहे. तर हे सगळं सत्य आता पुढे उघडकीस येतं. तर मित्रांनो आता अन्नपूर्णा आजींना देखील हे सत्य समजेल की त्यांची खोटी नात म्हणून बनून जी कमळी आली होती ना, ती कमळीच तिची खरी नात होती म्हणून. तर मित्रांनो हे सगळं सत्य अन्नपूर्णा आजींना समजल्याच्या नंतर, राजन सरांना समजल्याच्या नंतर ते सगळेजण आपल्या कमळीची माफी मागतील का आणि कमळीला परत सन्मानाने महाजनांच्या घरी घेऊन जातील का? तर ऋषी आता कमळीसोबत लग्न कधी करेल हे तर पाहणं जास्तच रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.